की मी जेव्हा दुकान करत होतो, तर मी ना ते तो सगळा व्यवसाय घेऊन तिकडे गेलो. हं, मी एका गल्लीत होतो छोट्याशा पहिले आतमध्ये. हं. तेव्हा दुधाचा व्यवसाय पण करत होतो आणि टपरी सुरू होती. आणि ती टपरी पण होती. हां. फक्त एवढं झालं की त्या छोट्या टपरीची आता मोठी टपरी झाली. अच्छा. प्लस दुधाचा व्यवसाय झाला. हं. पण तरी पण मला नफा होत नव्हता. अच्छा. त्यामागचं कारण? त्याचं कारण असं होतं की अ, आपल्याला व्यवसाय करताना पुरेपूर माहिती नसते. कसं व्यवसाय करायला पाहिजे, हं, कसं गल्ल्यावर बसायला पाहिजे, कसं मोजमाप असायला पाहिजे, कसा हिशोब ठेवायला पाहिजे. हं, हे बरंचसं स्टार्टअप करणाऱ्या लोकांमध्ये ह्या चुका होतात. हं. स्टार्टअपवाल्यांमध्ये हां, किंवा मुळातच घरून काहीच नाही, बेस काही नाही आहे. हां. म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड नाहीये, तुम्ही त्याच्याविषयी काही माहिती घेतलेली नाहीये आणि तुम्ही त्यात उतरलात. उतरलेलो असतो. हां. त्यामुळे आपलं ज्ञान अतूट असतं, म्हणजे तुकडं तुम्ही ज्ञान असं म्हणता येईल, असतं. की या सगळ्या गोष्टींमधूनच शिकत गेलात नंतर. हो, तर शिकताना असं झालं की मला नेहमी माझा दुधाचा व्यवसाय 1200 लिटर दूध होता. दुकान होतं किराणा ते दुकानाची पण थोडी साईज वाढली होती. हं, दुकानात तरी पण मला नफा नव्हता. नफा होत होता काय नव्हता माहीत नव्हतं. आम्ही आपलं हातभट्ट्याचा व्यवसाय करतात ना तसा होता. हं. म्हणजे इकडून पैसे आले, की तिकडे इन्व्हेस्ट करायचे. तिकडे इन्व्हेस्ट करा, माल का ते खरेदी माल करायचा. घ्या, माल खरेदी करा. तर मालाचं मोजमाप नाही, हं, हिशोब नाही. कोणतरी गल्ल्यावर बसतोय आपल्या, गल्ला करतो. तर हे करता ना माझे एक ग्राहक होते, हं. ज्यांच्या घरी मी दूध घालायचं. अच्छा. गुजराती फॅमिली होती, कोटक फॅमिली म्हणून आहे. हं, हं. त्यांचा मला खूपच सपोर्ट अच्छा. आहे या आयुष्यामध्ये. हं. व्यवसाय करायचा आणि व्यवसाय कसा करावा त्यांनी एक मला मूळमंत्र दिलं त्यांनी, की धंदा ना एका दगडावर पाय ठेवून करावा. अच्छा. कोणतंही काम करताना हं, एका दगडावर पाय ठेवून ठोस काम करावं. हे त्यांनी मला सांगितलं. मी त्यांच्याकडे एकदा गेलो. मी नेहमी त्यांच्याकडे उसनवारीचे पैसे घ्यायचो. हं, हं. आता उसनवारी पैसे घेताना ते म्हणाले, "तू माझ्याकडून नेहमी पैसे नेतो. 50,000 नेतो, 25,000 नेतो आणि मला तू परत आणून देतोस. हां. हे काय आहे असं? का तू लॉस कसं आहे? का तू काय प्रॉब्लेम आहे तुला? हं. तू काय जुगार खेळतोस का? पैसे कुठे उडवतोस का? मग तू कसा आहे?" मग त्या दिवशी त्यांनी मला बसवलं हं. आणि मला त्यांनी सांगितलं, की "अरे हे असं नाही चालणार. तू कसा व्यवसाय करतो?" मग त्यांनी माझी पूर्ण हिशोब लिहून घेतला, अच्छा. की कसा व्यवसाय करतो, काय हं. करतो. मी त्यांना सत्य सांगितलं, मी असं करतो असं. मग ते म्हणाले, "नाही, मग तुझं कुठेतरी चोरी होते तुझी." ओह! मग त्यांनी मला सांगितलं, "तू दुधाचा धंदा कर किंवा दुकान कर. 2 पैकी एक काहीतरी कर." हं, तर मी ना दुधाचा व्यवसाय करून थकलो होतो. हं, काही 12 वर्ष जवळ दुधाचा प्रवास पण केला होता. पहाटे 3 वाजता उठायचं हं, आणि लोकं जेव्हा काम करतात, हं. तेव्हा आम्ही झोपायचं. सकाळी पहाटे दुधाला 3 वाजता उठायचो. हां, 8-9 वाजता दूध घालायचो. हां, त्याच्यात झोप यायची. तर लोकं व्यवसाय करायचे आणि आम्ही झोपायचो त्या. हां. असा व्यवसाय होता. तर मी पण थकलो होतो. तर मग त्यांनी मला तो कानमंत्र मी बोललो, "नाही, बस झालं." तर मी दुधाचा व्यवसाय सोडला आणि माझ्या त्या कॉर्नरमध्ये. प्रशांत कॉर्नरच्या कॉर्नर. प्रशांत कॉर्नरमध्ये ओपनवरसमोर कामाला लागलो. हं. त्यावेळी माझ्या त्या दुकानामध्ये 4-5 मुलं कामाला होती. अच्छा. पण त्यावेळी माझ्या हातामध्ये जो मला व्यवसायाचा धंदा दिसायचा तिथे, हं, तो 8-9 हजार दिसायचा गल्ला हं, तिथे हं, रोजचा. हं. पण ज्या दिवसापासून मी स्वतः बसायला लागलो, हां. त्या दिवशीपासून मला कळलं तो 15-20 हजाराचा गल्ला दिसायला लागला. अच्छा. म्हणजे वाढली होती. हो, गल्ला हां, मोठा व्हायचा, पण हां. तो तिथे आम्ही स्वतः गल्ल्यावर बसत नव्हतो. हं, तर मग गुजराती माणसांकडून एक शिकलो, हं. की ना छोटा असताना पहिले स्वतः गल्ल्यावर बसा. हां. हां. तर मग ते शिकलो. मग आम्ही स्वतः गल्ल्यावर बसायला लागलो. अच्छा. स्वतः कॅश हँडल करायला हं. लागलो. अशा पद्धतीने मग आमचं ते 89 पासून ते दुकान झालं.